मुंबईमध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये आता आठवलेंच्या रिपाईची सुद्धा एंट्री झाली आहे। भाजप शिवसेना प्रत्येकी 6 जागा सोडणार असल्याची माहिती आहे। रामदास आठवलेंचा फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेतल्यानंतर हा दावा पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये भाजप 137 तर शिंदेंची शिवसेना 90 जागांवर लढतीये। 2 जागांवरती एबी फॉर्मचा घोळ झाल्यानं तिथे युतीचे उमेदवारच नाहीयेत। आठवले युतीमध्ये गेल्यास भाजप 131 आणि शिवसेना 84, रिपाई 12 असं जागा वाटपाचं गणित असेल। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, आता मुंबईतल्या युतीमध्ये रिपाईची सुद्धा एंट्री होतीये। जागा वाटपाचं गणित कसं असेल आणि साधारण किती आणि कोणत्या जागा आठवलेंना दिल्या जाऊ शकतात? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहिलं तर महायुतीमध्ये शिवसेना भाजप यांच्यातच जागा वाटप झालेलं होतं। त्यामध्ये रिपाईला स्थान न दिल्यामुळे कुठेतरी रामदास आठवले हे नाराज झाले होते आणि यात नाराज रामदासजी आठवले यांनी वर्षावरती जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर काल ठाण्यामध्ये जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे आणि जवळपास दोघांकडनं 6 जागा या त्यांना देणार असल्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती स्वतः रामदास आठवलेंनीच दिलेली आहे। त्यामध्ये भाजपकडनं 6 जागा या दिल्या जाणार आहेत, तर शिवसेनेकडनं देखील 6 जागा दिल्या जाणार आहेत। त्यामुळे टोटल नाराज झालेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने जवळपास 30 अर्ज हे मुंबईत दाखल केले होते। त्यामुळे ह्या जर 12 जागा सुटल्या तर उर्वरित 18 जागा हे रामदास आठवलेंचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पक्ष हा अपक्ष म्हणजे स्वबळावरती लढवणार आहे त्या ठिकाणी। त्याचबरोबर ती एक महत्त्वाचं मानलं जाईल की रिपब्लिकन पक्षाला जर 6 जागा दिल्या तर रिपब्लिकन सेनेला शिंदेंकडनं 4 जागा ऑलरेडी देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तिथे देखील शिंदेंची जी जागा आहेत त्या कमी होतील। त्यामुळे एकूणच आता ह्या जागा गणितांमध्ये नेमकं काय होतं हे उद्यापर्यंत आपल्याला कळेल। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।